काय काय खोकल्याचं औषध. टेण्या भाऊजींचं वाटतं. नाही माझं. हा काय प्रश्न आहे का? तुला काय उत्तर वाटलं का काय? ए नानी, तू हळू बोलायला काय घेशील? सोन्याची जर असलेली साडी. झालं सुरू. कुठलाही विषय असला तरी त्याचा शेवट साडीतच व्हायला पाहिजे का नानी? तूच विचारलंस ना मला. चुकलं माझं. तुझं नाही, माझंच चुकलं. तुला जन्माला घातलं हेच चुकलं माझं. भले बघ कशी उपकाराची फेड करतोय. हा नानी, काय चाललंय तुमचं? तू त्याला पाठीशी घालू नको. नानी, किंचाळू नकोस. माझा आवाजच तसा आहे. मशीन काढू नको. मशीन काढू नको. मग काय करू? माझ्या ऐक, माझ्या ऐक. ए सांग हिला मालू. काय तुम्ही पण लहान मुलांसारखं भांडताय हो? ही साडी कशी आहे ती सांग. नानी, तू परत ताई मावशींकडनं साडी घेतलीस? अगं मालू, सांग ना हिला. अरे काय पैसे काय झाडाला लागतात का? एवढ्या साड्यांचं काय दुकान काढणारच का तू? अहो जरा ऐकून तरी घ्या त्यांचं. का ऐकून काय घ्या? अरे मी ऐकून घेतो म्हणून काय वाढत चालायचं? ए बोकड्या, माझ्यावर ओरडू नको सांगून ठेवत्या. नानी, ती साडी दे, ताई मावशींना देऊन टाकतो मी. देणार नाही. नानी साडी दे. ही साडी माझी आहे, देणार नाही. मला त्याला सांग, ही साडी ताई मावशीची नाही आहे. थापा म्हणू नकोस. तू ते घे, साडी घे. नाही 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 द्या माझ्याकडे, द्या द्या, घ्या हो. अहो अहो, दिलू बाळाने पाठवले त्यांच्यासाठी. काय लहान मुलासारखं भांडताय तुम्ही? मग काय वाटतं का आईशी असं वागायला? आले बोललीस का याच्याशी? नंतर बोलते. बोलून टाक एकदाची, नाहीतरी त्याला कुणाचीच कदर नाही. ना आईची, ना बायकोची, ना पोराची. काय काय बोलायचंय? नंतर बोलू आपण. तुम्ही आधी फ्रेश होऊन या. अरे सांग ना, काय सांग, काय बोल बोल बोल. काय? ते मुधोळकर येऊन गेले. कशाला? आपल्या दिलू बाळाकडे गेले होते. कुठे निघालाय? गिझर लावतो. थांब तिथेच. माले बोल याच्याशी. हो बोलते मी नंतर त्यांच्याशी. काय बोलायचंय? 1000 वेळा बोललोय आपण. अहो पण जरा ऐकून तरी घ्या मी काय सांगते ते. तुम्हाला भांडायचंय का माझ्याशी? तर भांडा. भांडायचं कशाला असेल? मग हा विषय कुठे चाललाय असं वाटतं तुम्हाला? तो विषय तू नेलास. मी? वा. अहो तुम्ही जरा बसता का? मला खरंच तुमच्याशी बोलायचंय. तुम्हाला बोलायचं असेल पण मला ऐकायचं नाहीये. हा मुधोळकर सूड उगवते माझ्यावर. अगं माझ्या कचेरीत होता तो. हा तेव्हा त्याचं काही चाललं नाही ना, म्हणून आता राग काढतोय त्याचा माझ्यावर. मला सगळं कळतंय, मला मुद्दाम करतोय. तू समजू नकोस असं. तेव्हा तो जिंकू शकला नाही म्हणून आता माझ्याच घरात मला हरवण्याचा डाव आहे त्याचा. काय समजत नाही का मला? आणि तुम्ही दोघी त्याला सामील आहात. अहो असं काही नाहीये. मला काय कळत नाही का? सगळं कळतंय मला. मुद्दाम करताय तुम्ही. मला फरफटत लंडनला घेऊन जाण्यासाठी चाललंय हे सगळं. समजत नाही मला कारस्थानं कळतायत तुमची. बोक्या, देवानं तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलू नको. तू तर बोलूच नकोस नानी. अरे चा, मी बोलू नको? मालूनी बोलायचं नाही, मग बोलणार कोण? एकटा? नाही मी बोलतच नाही. तुम्ही बोलत बसा एकमेकींशी. काय आहे नानी? काय होणार नाही काय? किती वेळा तुला सांगितलं, तुझा नवरा तुझ्या ताब्यात नाही. त्याचा राग तू माझ्यावर काय काढतेस? बांध त्याच्या मुसक्या, ने त्याला फरफटत लंडनला. कसा येत नाही बैल मी बघते. हा मालू, मालू एवढं मुलं झोपली मला बोलू तरी दे. तुम्ही चिडलात ना की भान राहत नाही तुम्हाला तुमच्या आवाजाचं. हळू बोला जरा. बोललोय का मी तुझ्याशी? काय मालू करतो? मला सांग, हे बरोबर आहे का ग? काय? हेच मुलांना इंग्रजी शाळेत घालणं मला नाही योग्य वाटत. शाळा कुठे इंग्रजांची आहे? शाळा नसेल इंग्रजांची पण भाषा तर आहे ना. मग काय मग? अगं इतकी वर्ष आपण इंग्रजांची गुलामगिरी
पत्करली, आता त्यांची भाषा पत्करायची, ह्याला काय अर्थ आहे का काय? तुम्ही हळू बोला. मी कुठे ओरडतोय? आपण बाहेर जाऊया का? बाय, हे काय मध्येच मी काय बोलतो तू अचानक? अगं मराठीत काय वाईट आहे, उत्तम भाषा आहे मराठी. ज्ञानेश्वरांनीच म्हणून ठेवलेलं आहे, माझी मराठीची बोलू कवतिके परी अमृता तेही पैजा जिंके. वा वा, सुंदर. मी काय म्हणतेय, हे बघ, आपल्याला ना कशाचं कौतुक नाही, मराठी भाषेचं तर अजिबात नाही. अहो असं काय करताय? मला आहे कौतुक. कौतुक करा, त्या इंग्रजांची नुसती गुलामगिरी करत बसा तुम्ही, काय अर्थ आहे का? ते काय काय असतं ना ते मराठीत नसतं म्हणे. हे काय काय असतं नसतं मराठी असतं तुझं? काय नसतं? जरा नीट शुद्ध स्पष्ट मराठीत सांग ना. सगळं असतं मराठी. त्याचा फायदाच होईल ना हो. इंग्रजी भाषेचा कसला फायदा? काही फायदा नाही त्याचा आपल्याला. पण जगात तीच भाषा बोलतात म्हणे. पण जगात बोलतात. दिलू कुठे जगात जाणार आहे? म्हणजे दिलू जगातच असणार आहे, पण मिलिटरीच्या जगात असणार. तिकडे हिंदी आणि मराठीत त्याचं भागेल, काही अडणार नाही. हो, त्या बाई सांगत होत्या आता सगळं हळूहळू इंग्रजीत होणार आहे म्हणे. इंग्रजीत होत असेल तर मी दिलूला अडाणी ठेवेन. दिलूला शास्त्रज्ञ व्हायचे. लहान मुलांना काय ग, काही वाटतं. आता मला लहानपणी पोस्टमन व्हावंसं वाटत होतं. झालो का मी पोस्टमन? तू उगीच काहीतरी त्यांचं मनावर घेतेस. अहो पण त्याला वाटत असेल तर. नाही, वाटू दे ना, त्या बाबतीत माझी काही ना नाहीये. त्याला शास्त्रज्ञ व्हायचं असेल तर होऊ दे, पण त्याने देशासाठी काम केलं पाहिजे आणि ह्या देशातच काम केलं पाहिजे. मालू पण त्यासाठी इंग्रजी भाषा लागेल ना. नाही झाला माझा मुलगा शास्त्रज्ञ तरी चालेल, पण मी आहे त्या शाळेतून त्याचं नाव काढणार नाही. बघून तरी येऊ एकदा ती शाळा. बघायचं काय त्या शाळेमध्ये? सगळे इंग्रजी शाळा वाईट असतात. अहो बघायला काय हरकत आहे? मी सांगतोय ना, बघायची गरज नाहीये. वाईटच असतात त्या आणि वाईटच असणार. यापुढे दिलू मराठी शाळेतच शिकणार, आहे त्या शाळेतच शिकणार, मिलिटरीत जाणार आणि देशाचं नाव मोठं करणार. एका तरी ध्वजारोहणाला हा होता का भारतात? अहो पण तिकडे करतो ना. तरी याला काय अर्थ आहे का? त्याचं स्वप्न होतं, त्यानं पूर्ण केलं. माझं स्वप्न पायदळी तुडून. जाऊ द्या, सोडून द्या. मी सोडून दिलेलंच आहे, तुला जोडायचंय. माणूस नाही म्हंटल मी, विषय सोडून द्या असं म्हणतीये. विषयाला माणसं चिकटलेली असतात, माणसं तोडल्याशिवाय विषय सुटत नाही. माफ केलं ना की सगळं काही संपून जातं. माझ्या दृष्टीने केव्हा संपलंय? संपलं म्हणून संपणार आहे का? नातं तुटणार आहे का? पोटचा पोर होतो. तू झोप आता. मला त्याचं वैभव बघायचं आहे. तिकडे जाऊन आधीच सांगून टाकते तुम्हाला. अहो आपल्या देशात काय सगळेच जण सण समारंभ साजरे करत असतात, पण आपला दिलू बाळा तिथे जाऊन साजरा करतोय हे विशेष आहे की नाही? केवढा मोठा मान आहे माझ्या दिलू बाळाला तिकडे. एवढं मोठं अंपायर त्याने तयार केलंय. अंपायर नाही, एम्पायर. तेच ते. हो, सोपं असतं का ते उभं करणं? आणि अहो जे झालं ते झालं. आपल्या कष्टाचं चीज केलं की नाही आपल्या लेकानं, हे महत्वाचं आहे. आणि तिकडे राहून आपल्या भारतातल्या 40 मुलांना दत्तक घेतले त्यानं. त्यांच्या शिक्षणाचा सगळा खर्च करतोय तो. भले तिकडे पैसे कमवत असेल, पण खर्च करतोय भारतातल्या मुलांसाठी की नाही? मग जगानं त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली ना, तरी आई वडिलांच्या कौतुकाचा शब्द हा फार मोलाचा असतो. हो, त्यानं जायला नको होतं. चुकलं त्याचं, चुकलं. हे तू म्हणून उपयोग काय? त्यानं म्हणायला हवं. वाटतंय हो त्यालाही. हे बघ, तू जा. एकटी? नाही, मला यायचं नाही. अहो नाही, मी खरंच सांगतो, तू जा ना तिथे. तुम्हाला इथे एकट्याला सोडून कशी जाऊ मी? अगं नाही, मी इथं राहीन. नानी आहे, कुसुम आहे. पण नाही, तुला ओढ आहे ना जायची. हा, तू जा. सत्कार? तू जाऊन भेट त्याला. हवं तर राहा तिथं, वर्ष 6 महिने राहा. मग इथलं सगळं तुम्ही मॅनेज कराल? म्हणजे तू खरंच जाशील तिथे एकटी मला इथं सोडून? मग आता तुम्ही नाहीच येणार असं म्हणताय, मग दुसरा उपाय करायला माझ्याकडे. अगं पण तू इतके दिवस म्हणत होतीस की मला एकट्याला सोडून तू नाही जाणार म्हणून.
अहो पण आता दातांच्या कण्या करून तुम्हाला सांगून झालं चला चला, पण तुम्ही तयारच नाही येत यायला. बघा बाई, मी खरंच जाईन ना एकटी त्याच्याकडे. मला आता माझ्या दिलू बाळाचं वैभव पाहायचंच आहे. असंच करते, एकटीच जाते त्याच्याकडे. चला झोपा. काय ग कुशबे? काय ताई मावशीकडे काय होता? मला नाही माहिती. काय भांडण चाललं होतं का काय? हो, तुम्ही कशाला भिंतीला कान लावून बसताय हो? ए, जास्त आगाऊपणानं बोलू नको, सांगून ठेवते. जास्त मिजाज करू नको. माली गेली ना आपल्या लेकाकडे की माझ्याच तावडीत आहेस तू. हा. नानी, स्वतःची पायरी ओळखून वागायचा. सकाळपासून कोणी भेटलं नाही वाटतं तुम्हाला? जा जाऊन चौकशी करून ये काय काय होतं काल ते. हा, चौकशी करत बसले तर स्वयंपाक कोण करणार आहे इथं? आता चौकशी तोंडाने करायची का हाताने करायची का? आता हात किचन मध्ये ठेवून तोंड आणि कान तिकडे कसं पाठवू? कसं पचर 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 करत असते. जा जाऊन विचारून ये काय होतं ते. त्यापेक्षा ना ताई मावशींकडे आज रातच्याला कीर्तन आहे, त्याला चला तुम्ही. हा, कीर्तन आहे? हा. माली येणार आहे का? नाही हो, त्यांनी ऐकले बऱ्याचदा. कीर्तनाची गरज ना तुम्हाला जास्त आहे नानी. चांगलं काही कानावर पडलं ना तर तेवढंच डोसक्यात ट्यूबलाइट तरी पेटेल हो तुमच्या. ट्यूबलाइट? हा, ट्यूबलाइट? दोडका? अहो भाजी आणायची विसरले मी, आणि नेमका रविवारी नसतो ना भाजीवाला. उद्या आणेन हो सगळ्या भाज्या. आणि आमटीत टोमॅटो? चुकून पडला. चुकून बिकून नाही, तुला मुद्दाम करतेस तू, मला माहिती आहे. मला तर मुद्दाम कशाला करेन मी? जाऊ दे, मी चपाती नाहीच खात. ठीक आहे, मला भात दे. बर. मेथकूट आहे, मेथकूट. अगो बाई, नेमका आजच मेथकूट मागितलं. गंमतच झाली अहो. मुधोळकरांचा मुलगा लंडनला चालला होता ना, म्हणून दिलू बाळासाठी मेथकूट पाठवून दिले त्याच्या बरोबर. हा, पण उद्या करणार बरं का मी. लगेच उद्या करायला घेते मेथकूट. हा, बर. लोणचं देऊ का तुम्हाला? ते आता लोणच्या बरोबर भात खातो, काय करणार. मस्त लागतो अहो लोणच्या बरोबर सुद्धा. घ्या लोणचं घ्या. हा, मी तुम्हाला भात वाढते. हा, सुकले लोणचं. अगो बाई, बघू असं कसं चुकलं? कमालच झाली. सगळं लंडनला पाठव. अहो तू 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 मुद्दाम करतेस, तुला परवा नाहीये माझी. भरल्या ताटावरून उठायचं नसतं. आहे ते जेवा. मन भरलंय माझं. अहो तुझा डाव आहे हा. तुला माझी ना परवा आहे ना गरज आहे. तू, मला माहिती आहे सगळं. तू तू समर्थ आहेस स्वतःच स्वतः करायला. तू एकटी जाऊ शकतेस लंडनला. जा जा, खुशाल जा. मला मला नाही परवा. मला काही फरक पडत नाही. तू राहा तिकडे, जा राहा 6 महिने. मी इथे एकटा राहीन नानी बरोबर. अहो काय हे मालू, भाजीत निदान थोडं गुळ तरी घालायचास. अहो मुलांना आवडत नाही. आणि दोडका? दिलूच म्हणाला आज दोडका कर म्हणून. ही मुळ्याची कोशिंबीर नानींना आवडते ना. आणि टोमॅटोचं आमटम. आमटीचं आमटी टोमॅटो काय ग? मला आवडतो. काहीतरी खात असतेस ग उमा. उमाचं आवडीचं, दिलूचं आवडीचं, नानीच्या आवडीचं. मला काय, माझ्या भाजीत निदान गुळ तरी घालत जा. अहो मग खात नाही ती दोघं. हे दिलू, असं नाही करायचं. भाजीत गुळ घालून बघ, मस्त लागते भाजी. खा. मला नाही आवडत. अरे असं कसं नाही आवडत? खाऊन तर पहा आधी. गरज नाही, चांगली नाही लागत. आधीच कसं ठरवतोस? आधी खा आणि मग ठरव ना. तुम्ही नाही का न बघता ठरवता इंग्रजी शाळा वाईट ते. मालूम हा काय बोलला? आई मला गुळ तूप देते. हा, जवसाची चटणी देऊ का तुम्हाला? नको. मग गरम गरम भात वाढू का? मेटकूट दे त्यावर. अगो बाई, संपलंय नेमकं. काहीच नाही ग. मग भात दे. दे. पण खाल कशा बरोबर? हे बघ.
हो ती खोकतेस, औषध घे ना जरा. वाढला अजून ना तर घेते हो. मावशी तुम्ही येत आहे का? नाही ग बाई, बघतेस ना खोकल्याने किती हैराण झालं ती. पडेन म्हणते मी जरा. अरे बघ, कंटाळा आला ना की लगेच कळव मला, मी येईन न्यायला हो. सकाळपर्यंत चालणारे कीर्तन. मी सकाळपर्यंत बसणार आहे. छान कीर्तन करतात म्हणे, एक एक गोष्ट 10 वेळा सांगतात. मावशी तुम्ही आराम करा, आम्ही जातो. सांभाळून नाही हा. जाऊ दे. हो. येते हा? चल चल चल. लोक, ते कीर्तन सुरू आई झालं गं, म्हणजे आई मग गं. मला ऐकायला नाही मिळायचं. आई काय ग, बोलते. आई ग, आई ग, आई 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 ग, आई आई ग. आई ग, आई ग. येण्या, सॉरी, मी विसरलो तीर्थाणाला. ठीक आहे रे, माझ्याकडे होतं ना. आणि लिंगणूरकडे येत आहेत, त्यांना सांगितलंय आणायला. तुला काय झालंय? मालूनं फार दुखावलं रे मला. म्हणजे? आजवर ती म्हणत होती एकटी लंडनला जाणार नाही. हा मग? आता म्हणते माझी मी जाईन. अरे वहिनी तुझ्याशिवाय मुंबईच्या बाहेर कधी गेलेले नाहीयेत, आणि आता डायरेक्ट लंडन. तू माझ्या जखमेवर मीठ चोळू नकोस हा. अरे तसं नाही रे बाबा, पण तू आता काय करणार आहेस? काय करणार? करणार काय? अरे माझ्या हातात काही नाही. मालूला माझ्यापेक्षा तो महत्वाचा आहे टिण्या. हॅलो. हो, काय? खोकल्याने ना हैराण झाले मी अगदी. तुमचं ते खोकल्याचं औषध घेऊ का मी? नको नको. का? ते झाली मी. अहो मग बरं झालं ना, मला खोकल्याने डोळ्याला डोळा लागत नाहीये माझा. नको नको, मी खरं खरं खोकल्याचं औषध आणतो. खरं खरं म्हणजे? ते तू नको घेऊस, ते माझं आहे, तुला चालणार नाही. बरं, लवकर घेऊन या औषध. हो येतो. औषध ठेव तू. ठेवलं. मग आता फोन ठेव. ठेवते. राजा, लिंगणूरकर आलेत. अरे लिंगनूरकर तुम्ही? या या, बसा 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 बस इकडे. अरे तुमची ओळख आहे? हास्य क्लब मध्ये भेटतो की. तीर्थ आणलंय त्याने. वा वा, हे बरं झालं. आज अगदी गरज होती. अरे वहिनी तुम्ही? वा टेण्या भाऊजी, चालू द्या हा तुमचं आता. नाही आपलं हे सहज. असू देतो, सगळं माहितीये मला. करा, मजा करा. आणि हो, तुम्ही जरा सांभाळून. ह ठीक आहे. चला. याला हे चालतं. हो, वहिनी ब्रॉड माइंडेड आहेत. चला सुरू करा. काय भाऊजी, कुठे दौरा? जीव द्यायला चाललोय. असण्यासारखं काय आहे त्यात वहिनी? मालीला माहितीये का? मी नाही सांगितलं तरी तुम्ही चोंबडेपणा करून सांगालच ना तिला. हा? यात काय हसण्यासारखं? सगळ्याला आपला एक दात काढत असते. घ्या घ्या तुम्ही. वैताग बुडवायला बेस्ट आहे. वर्ष मुलाचं पत्र नाही, हे फार झालं. अहो तुमच्या मनासारखं तुम्ही जगू शकत नाही. आवडत होती ना पूर्वी कोण? बाटली. अहो कसे काय दिवस काढता तुम्ही राजाभाऊ त्यांच्या तोंडाकडे बघून. नाही, नाती कशासाठी असतात? मुलांना जन्म द्यायचा, त्यांना वाढवायचं, त्यांच्यासाठी झिजायचं, आणि त्यांना तुमची जरा सुद्धा कदर असू नये.
अहो सगळे तुम्हाला गृहीत धरून चालतात. दे टेक यू फॉर ग्रांटेड. यू आर राईट मिस्टर लिंगनुरीकर. वी आर राईट.